मैं आप सबको देता हूं। आणि याच सोहळ्याची आणखी काही माहिती जाणून घेऊयात। थेट जाऊयात अयोध्येला। आमच्या प्रतिनिधी ज्ञानदा कदम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्ञानदा, अगदी काही वेळापूर्वी हा सगळा सोहळा पार पडलाय। केवळ भारतानं नाही तर जगानं हा सोहळा अनुभवलेला आहे। आपण सातत्यानं अयोध्येवरून हा सोहळा नेमका कसा दिसतो आहे हे देखील दाखवलं। कशा शब्दामध्ये वर्णन कराल, कारण तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित आहात? यामिनी, अद्भुत आणि अलौकिक असाच हा सोहळा होता। 22 जानेवारी 2024ला जेव्हा प्रभू रामलला त्यांच्या मंदिरामध्ये विराजमान झाले, तेव्हा जे चैतन्य होतं, उत्साह होता, तोच आज अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। या सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात होती आणि आता हळूहळू जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ हे मंदिरातनं बाहेर पडलेले आहेत, तशी सुरक्षा व्यवस्था हळूहळू ढिली होऊ लागलेली आहे। हाय अलर्ट होता अयोध्येमध्ये जारी केलेला, त्यामुळे सुरक्षेचं एक भलं मोठं कुंपण अयोध्या नगरी परिसरामध्ये पोलीस आणि तपास यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा यांनी उभारलेलं होतं। म्हणजे तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही किंवा दुसरा कोणी व्यक्ती आत येऊ शकत नाही। तर ही कुंपणं आता थोडी थोडी सैलसर होत आहेत आणि म्हणूनच हे सगळं ट्रॅफिक आणि लोकांची हलचल इथे आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। तू सोहळ्याबद्दल विचारलंस तर सोहळा मंदिराच्या बाहेरून जरी अनुभवला तरी सुद्धा श्रीराम भक्त जे जगभराच्या, देशभराच्या कानाकोपऱ्यातनं आलेले आहेत, त्या प्रत्येकाला या क्षणाचं साक्षीदार व्हायचं होतं। कारण कैक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, कित्येक पिढ्यांच्या संघर्षानंतर हा क्षण पूर्वत्वास गेलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या सोहळ्याचं किंवा जो धर्मध्वज, धर्म पताका आज मंदिराच्या कळसावरती फडकवण्यात आली आहे, त्याचं योग्य शब्दात त्यांनी वर्णन केलं की आगामी काळातल्या प्रेरणेचं प्रतीक नेमकं काय असेल, तर तो हाच भगवा ध्वज जो प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या शिखरावरती फडकलेला आहे। हा भगवा ध्वज आपल्याला प्रेरणा देणार आहे। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पण वचन न जाय, असं कायम म्हटलं जातं आणि त्या सत्यवचनावरती चालण्याची ताकद हा भगवा ध्वज आपल्याला देईल, असा सुद्धा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या संबोधनातनं केलेला आहे। आगामी काळामध्ये भारताला जर पुढे न्यायचं असेल, भारताला जर विकसित बनवायचं असेल, तर प्रभू रामांची जी प्रेरणा आहे सत्याची, ती आपल्याला सोबत घेऊन पुढे जावं लागेल, विकास करावा लागेल। कोविदार वृक्ष जो आहे, कोविदार वृक्षाचा उल्लेख आजच्या दिवशी खूप महत्त्वाचा, कारण कोविदार वृक्षाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अचूक शब्दात सांगितलं की जेव्हा आपली मुळं आपल्या संस्कृतीपासनं, आपल्या सगळ्या धर्मापासनं एक प्रकारे छाटली जातात, तेव्हा आपली प्रगती होऊ शकत नाही। आणि जो कोविदार वृक्ष जो त्या भगव्या ध्वजावरती अंकित करण्यात आलेला आहे, तो आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देईल, असं सुद्धा त्यांनी नमूद केलं। त्यामुळे अयोध्या नगरीत हजारोंच्या संख्येनं भक्तगण आहेत आणि हळूहळू पुन्हा एकदा सगळेजण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी करतात। हो, अगदी। आणि या संदर्भातली आणखी काही अपडेट्स आपल्याला दिवसभर एबीपी माझावरती तुमच्या माध्यमातून जाणून घ्यायचे आहेत। धन्यवाद आताच्या माहितीसाठी।